बचत गटांच्या प्रत्येक महिलेला हक्काचं असं प्रभाग संघाचं ऑफिस मिळालं आहे, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे। नमस्कार, माझे नाव वृषाली रामकृष्ण कदम। प्रभागाचे नाव आहे संग्राम प्रभाग संघ पावस। त्या प्रभागाची मी अध्यक्ष आहे। आमच्या प्रभागाला उमेद अभियानाकडून व मंत्री महोदयांकडून आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि पावस ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य व सरपंच उपसरपंच यांच्याकडून सुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करून आज आमच्या महिलांसाठी स्वतःचं प्रभाग संघ ऑफिस आम्हाला सर्वांना मिळवून दिलं आहे। याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार मानते।
माझ्यासोबत या उद्घाटनाला उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूसाहेब महाग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित जाधव, राहुलजी देसाई, सुकांतजी हावले, आमचे बडिओ माननीय जाधवजी, नाईक शेख पेंडू, सुनीलजी नावले, विजय चव्हाण, संजू भाटकर, सचिन भाटकर, अवश्य सरपंच पेटा सामंत, उपसरपंच शिंदे, शुगण, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, प्रभाग संघाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित परवानगी यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून जाहीरपणाने आम्ही माफी मागतो. पण येत असताना मनापासूनचा हा देखील आनंद आहे की मागच्या वर्षी मी या सगळ्या माझ्या महिला भगिनींना शब्द दिला होता या पावस मध्ये बचत गटासाठी बचत भवन आणि ग्राम संघाचं कार्यालय इथं डीपीसी मधनं बांधून देण्यात येईल आणि 1 वर्षामध्ये आपण हे बांधून पूर्ण केलं. याबद्दल देखील मला मनस्वी आनंद आहे की लेक लाडकी योजनेचं जे टार्गेट होतं ते पूर्ण केलं. म्हणजे लेक जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये तिच्या खात्यामध्ये द्यायचे आणि 18 वर्ष पूर्ण होत असताना सगळे मिळून तिच्या खात्यामध्ये 1,05,000 रुपये असले पाहिजेत. अशा पद्धतीची ती योजना आहे. ती देखील मोठ्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून राबवावी ही मला आपल्याला विनंती करायची. आज आपण ही इमारत बांधली पण या इमारतीचा उपयोग पावस हे तीर्थक्षेत्र आहे. या पावस मध्ये येणाऱ्या भक्तांची संख्या महाराष्ट्रातनं लाखो असते. या पावस मधल्या महिला भगिनीने तयार केलेलं जे उत्पादन आहे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी या इमारतीचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. तिथं महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करावी, महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करावी आणि माझ्या महिला भगिनीला सरकार तुमच्या सोबत आहे व्हिडिओ साहेब अशी भावना माझ्या महिला भगिनीच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आज आपण 1,500 रुपये देत असताना अजून एक तुमच्यासाठी अतिशय महत्वाची योजना आहे ती म्हणजे अन्नपूर्ण योजना. आपण जेव्हा गॅस शेगडीकडे जातो तेव्हा आपल्या मनामध्ये विचार असतो की पुढच्या महिन्यातला गॅस सिलेंडर हा जर अजून 1 महिना पुढे गेला तर माझ्या नवऱ्याच्या खिशातले पैसे वाचतात आणि म्हणून कमी गॅस मध्ये जास्तीत जास्त जेवण शिजवण्याचा प्रयत्न माझी महिला भगिनी करत असते. हा सगळा तुमचा आर्थिक व्यवहार बघितल्यानंतर माझ्या सरकारनं अजून एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे तुमच्या सगळ्यांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत द्यायचं. त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये सरकार तुमच्या सोबत आहे. सरकार अनेक कामं तुमच्यासाठी करत आहे, तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहे. महिला भगिनींसाठी एसटी प्रवास 50% केलेला आहे. 75 वर्ष पूर्ण असलेल्या लोकांसाठी मोफत केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा हीच माझी मनापासूनची विनंती आहे. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र यात्रा योजना नावाची एक योजना आहे. 60 वर्षावरच्या सगळ्या व्यक्तींना या योजनेचा फायदा होणार आहे. जर एखाद्या मुंबईच्या 60 वर्षावरच्या माणसाला पावस मध्ये यायचं असेल स्वामींच्या दर्शनासाठी त्याचा देखील प्रवास आता मोफत होणार आहे. त्याची राहण्याची व्यवस्था देखील मोफत होणार आहे. आणि तुम्हाला सिद्धिविनायकाला जायचं असेल, तुम्हाला तुळजापूरला जायचं असेल, तुम्हाला अंबाबाईला जायचं असेल, तुम्हाला रेणुका मातेला जायचं असेल तर तुमचा प्रवास देखील मोफत आणि राहण्याची व्यवस्था देखील मोफत करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे. माझ्या महिला भगिनींना, मुस्लिम महिला भगिनींना हजीला जर जायचं असेल तर त्यांचा देखील प्रवास आणि राहण्याची व्यवस्था ही मोफत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या योजना ज्या आहेत त्या तुमच्यासाठी असलेल्या योजना आहेत. सीआरपीचं मानधन आम्ही वाढवलंय. बचत गटाला रिव्हॉल्विंग फंड 15,000चा 30,000 रुपये आपण केलाय. 3.5 महिने आचारसंहिता असल्यामुळे माझ्या सीआरपी भगिनींना मी मोबाईल देऊ शकलो नाही. पण येत्या 8 दिवसामध्ये 15 तारखेला माझ्या जिल्ह्यातल्या 2,693 सीआरपीला मोफत मोबाईल आम्ही त्यांच्या हातामध्ये देणार आहोत. आणि असं करणार महाराष्ट्रातलं पहिलं क्षेत्र जर कुठचं असेल तर ते रत्नागिरी जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्यानं पहिल्या या गोष्टी केलेल्या आहे. तर दुसरी मला महिला भगिनींना एक विनंती करायची की जे सरकार तुमच्यासाठी काम करतंय, जे सरकार तुम्हाला बचत गटासाठी हे विक्री केंद्र उपलब्ध करून देत आहे, एवढंच केलेलं नाही तर तुम्ही रत्नागिरी शहरामध्ये आल्यानंतर या इथे बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या जर रत्नागिरीमध्ये तुम्हाला जर विकायच्या असतील तर आठवडा बाजारामध्ये 5 कोटी रुपये खर्च करून फार मोठं विक्री भवन होतंय. त्याचं उद्घाटन देखील मी 2 महिन्यानंतर करणार आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी महिलांसाठी आहेत. ही इमारत तुम्हाला घेणं हा तुमचा अधिकार आहे. या ठिकाणी बचत गटाचे प्रॉडक्ट तयार करणं हा तुमचा अधिकार आहे आणि ही उत्पादनं तयार झाल्यानंतर त्याला विक्री करणं हा देखील तुमचा अधिकार आहे. आणि अशा अधिकारावर कोणतरी
लोक बाधा आणण्याचा प्रयत्न करत असतील ते कदापि खपून घेतलं जाणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या महिला भगिनींना या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. या इमारतीचा उपयोग स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून करावा एवढीच विनंती करतो. या इमारतीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. माझं नाव सुचित्रा रवळनाथ पाटील. मी सर्व स्वयंसहाय्यता समूहाची अध्यक्ष आहे. पण आज एवढा आनंद होतोय की जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत तसेच माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या अनुषंगाने आम्हाला प्रभाग संघाचं स्वतःच ऑफिस मिळाले, त्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखर दिलगिरी आहोत. नमस्कार, मी विशाखा सुतार. मी आज आमच्या पावस प्रभाग संघाच्या ऑफिसचं उद्घाटन आहे. आज आम्हाला बचत गटांच्या प्रत्येक महिलेला हक्काचं असं प्रभाग संघाचं ऑफिस मिळालंय, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. धन्यवाद.